पाहुण्यांसाठी, घरच्यांसाठी काही स्पेशल ओकेजन असेल तर तेव्हा ही खीर बनवा. अगदी रबडीसारखी होते. स्वादिष्ट अशी गाजराची खीर. तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. खिरीसाठी 3 मध्यम आकाराची गाजरे घेतली. स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली. गाजराची सालं काढून झाली आहेत. आता आपण खिरीसाठी लागणारे तांदूळ भिजत घालूया. यासाठी इथे मी बारीक बासमतीचा तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून ते पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटं भिजवत ठेवायचे आहेत. म्हणजे जो गाजर किसणीवरती आपण किसून तरी भिजवले तरी चालतील. गाजरं मध्यम ते मोठ्या आकाराचे असल्यामुळे गाजराचा चव इतका पडलेला आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण तूप घालूया आणि तुपामध्ये खिरीसाठी लागणारे ड्रायफ्रूट्स आपण इथे आत्ताच भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगले परतून घेतले, अगदी सोनेरी रंगावर परतून घ्या, त्यामुळे त्याची चव आणखी वाढते. इथे आपले काजू आणि बदाम चांगले सोनेरी रंगावर परतले आहेत. ते एका डिशमध्ये काढून घ्या. हे नंतर आपण बारीक करून खिरीमध्ये घालणार आहोत. आता त्याच तुपाच्या कढईमध्ये आपण गाजराचा किस चांगला परतून घेणार आहे. नंतर आणि आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप एक्स्ट्रा घालणार आहोत. गाजराचा किस आपण हा कढईमध्ये परतत असताना गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा. इथे आता यामध्ये आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे. खिरीसाठी तुपाचा वापर अगदी चांगला करायचा. तूप घातल्यानंतर छान गाजर अगदी शिजेपर्यंत आपण हे चांगलं परतून घ्यायचं. गाजराचा हलवा तर घरोघरी बनवत असालच तुम्ही, पण अशा पद्धतीने एकदा खीर करून बघा. तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांनाही नक्की आवडेल. कसं आहे, गाजर हे डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे आणि पौष्टिक देखील आहे. चांगली वाफ येत आहे. आता आपण याच्यामध्ये दूध घालूया. खिरीसाठी 4 वाट्या दूध मी घातलं आहे. 4 वाट्या म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण लिटर दूध इथं मी खिरीसाठी वापरलेलं आहे. दूध ॲड केल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण मंद आचेवरती शिजवायचं आहे आणि हे शिजवत असताना याच्यामध्ये सतत चमच्यानी ढवळत राहा. भिजत घातला होता. खिरीसाठी आपण बारीक तांदूळ वापरलाय. आता तो त्यामध्ये 4 वेलदोडे बारीक करून घ्यायचे, त्याच्यामुळे चव अजून वाढते. हे तांदूळ असे बारीक करून घेतले. हे वाटलेले तांदूळ आहेत ते आता आपण खिरीमध्ये घालूया. मी बासमती कणी हा तांदूळ वापरला आहे, त्यामुळं दरदरीतच वाटून घेतलेला आहे. इथं तांदूळ आपल्याला जास्त एकदम पिठासारखा बारीक नाही करायचा. खीर आपण चमच्याने सतत ढवळत राहायची. मध्यम ते मंद आचेवरच आपण खीर शिजवणार आहे. यात घातलेले आपण जे तांदूळ बारीक वाटून घातले होते ते शिजेपर्यंत आपण हे चमच्याने असं सतत ढवळत राहायचं. आपले तांदूळ यात टाकलेले शिजत आहेत, तोपर्यंत आपण त्याचे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊ. आपण अजून यात साखर घातली नाहीये. खिरीतला तांदूळ शिजला की आता यात साखर घालूया. 1 वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. मी फक्त 1च वाटी इथं साखर घातली आहे. साखर घालून चांगलं ढवळून घ्या आणि आता त्याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकूया. 1 चमचा वेलची पावडर आपण इथं घातली आहे. खिरीसाठी अजून एक महत्त्वाची टीप अशी की खिरीसाठी लागणारं दूध हे कच्चं दूध वापरायचं नाही. गाजरांमुळे दूध ते फाटू शकतं, त्यामुळे उकळून थंड केलेलं दूध वापरा. आता आपली खीर ऑलमोस्ट बनलेली आहे. शेवटी त्यामध्ये आता आपण वरून तळलेले ड्रायफ्रूट्स ॲड करूया.
गाजराची खीर आता तयार झाली आहे. मी जे प्रमाण वापरून खीर बनवली त्याप्रमाणे 6 ते 7 लोकांसाठी ही खीर बनते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजची गाजराच्या खिरीची रेसिपी तुम्हा सगळ्यांना कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या लहान मुलांना खूप आवडेल.